Welcome back. In previous lecture, we have discussed about optical transducer. We have seen different type of your optical or photoelectric effect. We know there are four photoelectric effect. First one is photoconductive effect. Second one is photo junction effect. Third one is your photo emissive effect, and last one is your photovoltaic effect. Today we are going to discuss LDR. LDR means what? See here. In previous lecture I have told about LDR. LDR. It is your light dependent resistor. Light dependent resistor means a resistor of which resistance depend on incident light. ज्याचा रेजिस्टन्स हा प्रकाशावर अवलंबून असतो त्याला आपण लाईट डिपेंडंट रेजिस्टर असं म्हणतो. सी द फिगर construction of your LDR. LDR is generally made up of cadmium sulfide. This is the photosensitive material. Photosensitive material means the material on which if we incident light, its electrical property varies. प्रकाश संवेदक पदार्थ कुणाला म्हणायचं? ज्याच्यावरती प्रकाश ऊर्जा टाकली गेली तर त्याचा काहीतरी गुणधर्म बदलतो. कोणता गुणधर्म बदलतो? विद्युत गुणधर्म बदलतो. लक्षात घ्या. जर त्याचा रेजिस्टन्स बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं? फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. मग LDR हा कोणत्या तत्वावरती काम करतो? LDR वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. गॉट इट? LDR वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. याचा अर्थ काय? LDR वरती प्रकाश टाकला असता त्याचा काय बदलेल? रेजिस्टन्स बदलेल. लक्षात घ्या. वी आर युजिंग cadmium sulfide. This is the photoconductive material. When light energy incident on cadmium sulfide, its conductivity increases. लक्षात घ्या. आता मी एक शब्द नवीन वापरला, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी अँड रेजिस्टिव्हिटी आर एक्झॅक्ट ऑपोजिट टू इच अदर. कंडक्टिव्हिटी जास्त म्हणजे रेजिस्टिव्हिटी काय? कमी. गुड, व्हेरी गुड. मग लाईट जेव्हा तुम्ही त्या पदार्थावरती टाकतात तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. कंडक्टिव्हिटी वाढते म्हणजेच काय होतं? त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. समजतंय? म्हणजे LDR वरती लाईट टाकला की त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. गॉट इट? त्याची रचना पहा, कन्स्ट्रक्शन पहा. काय करतो आपण? एक फोटो कंडक्टिव्ह मटेरियल घेतलं, या सेरॅमिकच्या बेसवरती त्या फोटो कंडक्टिव्ह मटेरियलला फिक्स केलं, त्याच्यावरती लाईट बाहेरचा प्रकाश पडला पाहिजे म्हणून ग्लासचं कव्हर लावलं आणि ह्या फोटो कंडक्टिव्ह मटेरियल पासून दोन टोक काढले, त्याला आपण इलेक्ट्रोड असं म्हणतो. दिस इज द सिम्बॉल ऑफ युअर LDR. Just like your resistance, only light is incident on it. It is shown by the arrow. Okay. कसा दिसतो तो? तुम्ही जर लॅबमध्ये गेलात आणि विचारलं की मला LDR द्या तर तुम्हाला अशा प्रकारचा LDR तिथं दिसतो. ओके. मग LDR हा कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो? फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट वरती. फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? लाईट टाकला, प्रकाश टाकला की काय बदलतो? रेजिस्टन्स बदलतो. अंधारात त्याचा रेजिस्टन्स कसा असतो? खूप जास्त असतो. आणि प्रकाशात त्याचा रेजिस्टन्स कसा होतो? एकदम कमी होतो. म्हणून या LDRला काय म्हणायचं? ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लाईट टाकाल त्याचा रेजिस्टन्स एकदम कमी होईल आणि तो ज्या सर्किटमध्ये जोडला असेल त्याच्यामधून करंट व्हायला लागेल. सामान्यतः LDR आपण फोटो रिले सर्किटमध्ये वापरतो. फोटो रिले म्हणजे काय? फोटो म्हणजे प्रकाशावर काम करणारं रिले. वी कॅन कनेक्ट एनी डिव्हाइस टू द रिले विच विल ऑपरेट ऑन लाईट एनर्जी. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावरचे दिवे मला कंट्रोल करायचे. स्ट्रीट लाईट. आपण रस्त्यावरती दिवे आहेत, आपण पाहतो की संध्याकाळी 5 वाजेपासून 6 वाजेपासून दिवे ऑन असतात. लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या शहरामध्ये
काही कारण नसताना 6 वाजेपासून लाईट ऑन होतात. मी एकाला फोन केला की बाबा एवढं लवकर लाईट का ऑन केलं, तर तो म्हणतो की आम्ही मॅन्युअली लाईट ऑन ऑफ करतो. मॅन्युअली करतो त्यामुळे तुमच्या एरियात 6 वाजता आणि इथून 3 किलोमीटरला जातो, तिथं जाईपर्यंत मला 1 तास लागतो. जर तुमच्याकडे मी 7 वाजता आलो तर तिकडे अंधार होईल. म्हणून आपल्याला ॲटोमॅटिक अंधार पडला की माझा लाईट काय झाला पाहिजे, लागला पाहिजे. मग हे ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोलसाठी आपण काय वापरतो, फोटो रिले वापरतो. त्या त्या ठिकाणी आपण LDR वापरू शकतो. आलं लक्षात. LDR इज ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू व्हॉट, इलेक्ट्रिकल चेंज, अँड दॅट इलेक्ट्रिकल चेंज इन द फॉर्म ऑफ व्हेरिएशन इन रेजिस्टन्स. दिस व्हेरिएशन इज डिपेंड्स ऑन लाईट एनर्जी. बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर. इट इज ऑल्सो पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. याला पॅसिव्ह का म्हणायचं, बिकॉज LDR is not directly converting your photo energy into electrical energy. We have to apply some external source of energy to convert that variation in resistance into the electrical current. Okay, and therefore it is your passive transducer. समजलं. LDR म्हणजे काय, LDR ची रचना कशी असते, त्याचा सिम्बॉल कसा असतो आणि तो कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो हे मी आता सांगितलं. जायचं पुढे. LDR इज लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स. हा फोटो कंडक्टिव्ह इफेक्टवरती काम करतो. फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे, लाईट एनर्जी इन्सिडेंट केलं की त्याचा रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. म्हणजेच त्याची काय वाढते, कंडक्टिव्हिटी वाढते. लक्षात घ्या. when light energy falls on photoconductive material, its conductivity increases. Conductivity increases means its resistance decreases. Okay, this is your LDR, first transducer. या LDRचा अनेक ठिकाणी रिले सर्किटमध्ये जर तुम्ही LDR वापरला तर त्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतात. बर्गलर अलार्म असेल किंवा स्मोक डिटेक्टर असेल, तर अशा अनेक ठिकाणी आपण हे सर्किट वापरू शकतो. गॉट इट. आता आपण दुसऱ्या सर्किटकडे जाऊया. ओके, दुसरं सर्किट आहे, दुसरा डिव्हाइसकडे, नॉट सर्किट, दुसऱ्या डिव्हाइसकडे जाऊया. फोटो डायोड. LDR works on the principle of your photoconductive effect. Right now we are going to study here photodiode. See, photodiode. You know, when P-type semiconductor and N-type semiconductor are suitably joined, this is your P-type semiconductor, this is your N-type semiconductor, PN junction is formed. From this P-type material, we take one electrode. From N-type material, we draw second electrode, that is anode and cathode respectively, and we get a device known as diode. This is your diode. The only thing is, the speciality of this diode is, it is photosensitive. Of course, all the materials are photosensitive, but here provision is made such that light energy will incident on the junction of PN junction of this diode. लक्षात येत आहे. सगळेचे सगळे पदार्थ तसे फोटोसेन्सिटिव्हच असतात. येते लक्षात. ह्या फोटो डायोड मध्ये आपण स्पेशल प्रोव्हिजन केलेलं असते. भिंगा वापरायचा, भिंगाच्या थ्रू लाईट कलेक्ट करायचा, लाईट कशावरती टाकायचा, तुमच्या या जंक्शन वरती टाकायचा. आलं लक्षात. दिस इज युअर फोटो डायोड. द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिगार्डिंग फोटो डायोड इज, फोटो डायोड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो जंक्शन इफेक्ट. व्हॉट इज फोटो जंक्शन इफेक्ट? फोटो जंक्शन इफेक्ट मी मगाशी सांगितला होता, मागच्या लेक्चरमध्ये सांगितला होता. काय आहे? when light energy falls on junction, PN junction, electron hole pairs are generated. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले की काय होईल, त्याच्यातून करंट होईल. नॅचरल आहे. when electron hole pairs are generated, current conduction takes place through the junction. Photodiode is always connected in reverse bias. लक्षात घ्या. जसं आपण जिनर डायोड नेहमी कसं जोडतो, रिव्हर्स बायस मध्ये जोडतो, तसं फोटो डायोड सुद्धा आपण नेहमी कसं जोडतो, रिव्हर्स बायस मध्ये जोडतो. ओके, दिस फोटो डायोड इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. ओके, मग काय होतं पहा, वर्किंग प्रिन्सिपल पहा. when light energy is incident on this photodiode, what will happen?
As this diode is connected in reverse bias, due to the light energy, more charge carriers are generated into the junction. म्हणजे त्या जंक्शन मध्ये जास्त चार्ज कॅरियर जनरेट होतील आणि त्याच्यातून जास्त रिव्हर्स करंट वाहू लागेल. म्हणजेच काय केलं आपण, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये केलं. वी कन्व्हर्टेड light energy into the electrical energy. Therefore, it is known as optical transducer. This transducer works on the principle of photojunction effect. When light energy incident on this diode, what happens? Electron hole pairs are generated and current conduction takes place. That is, light energy is converted into electrical change. Hence, it is known as what? Diode. Got it? This is your photodiode. Now, we'll see phototransistor. See, this is your phototransistor. In previous class, we have studied transistor. There are two types of transistor, NPN and PNP. This is phototransistor. What is difference between this transistor and phototransistor? There is no difference at all. Only difference is this transistor is sensitive to light. हा ट्रान्झिस्टर लाईटला सेन्स करतो. यासाठी तिथं प्रेशर अरेंजमेंट केलेली आहे. त्या ट्रान्झिस्टरच्या वरती एक भिंग बसवलेला आहे. बाहेरून लाईट टाकला की तो कशावर जाईल? बेसवर जाईल. कशावर लाईट पडेल? तो बेसवर लाईट पडेल. आणि तुम्हाला माहितीये की वेन बेस करंट फ्लोज, ट्रान्झिस्टर स्टार्ट्स कंडक्टिंग. जेव्हा ट्रान्झिस्टरला योग्य तेवढं बेस करंट दिला जातो, बेस इमिटर मधून योग्य तेवढे चार्ज केले वाहू लागतात, तेव्हा ट्रान्झिस्टर काय होतो? ऑन होतो. हे आपण 11वीत शिकलेलो, ट्रान्झिस्टर शिकलेलो आहोत. तशाच पद्धतीनं हा ट्रान्झिस्टर आहे. फक्त इथं काय केलंय मी? त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी, ऑन करण्यासाठी काय वापरलंय मी? लाईट एनर्जी. लाईट एनर्जी इज इन्सिडेंट ऑन विच टर्मिनल? येस, बेस. बेसवरती प्रकाश ऊर्जा टाकली की काय होईल? मोर चार्ज कॅरियर्स आर जनरेटेड अक्रॉस द बेस रिजन अँड देअरफॉर ट्रान्झिस्टर कंडक्ट्स. म्हणजे जेव्हा त्याच्यावरती प्रकाश किरण टाकतो तेव्हा तिथं जास्त चार्ज कॅरियर, इलेक्ट्रॉन होल पेअर्स तिथं तयार होतात आणि त्यामुळे ट्रान्झिस्टर लवकर कंडक्ट होतो आणि ट्रान्झिस्टरमध्ये काय होऊ लागतो? येस, करंट वाहू लागतो. त्याचा सिम्बॉल कसा असेल? जसा हा डायोडचा सिम्बॉल काढला आपण, तसाच ह्या ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. हे बेस टर्मिनल, त्याच्यावरती काय टाकतो आपण? लाईट एनर्जी. येते लक्षात? दिस इज युअर फोटो ट्रान्झिस्टर. लक्षात घ्या. 3 डिव्हाइसेस मी तुम्हाला सांगितले. कोणते कोणते? एलडीआर. दुसरा कोणता सांगितला मी? फोटो डायोड. नंतर काय सांगितलं मी? येस, फोटो ट्रान्झिस्टर. फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो? फोटो जंक्शन इफेक्ट वरती. एलडीआर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो? एलडीआर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. गॉट इट? दिस इज LDR, photoconductive effect. This one is PN junction diode, that is photodiode. This is your transistor. These two devices works on the principle of photo junction effect. हे दोन डिव्हाइस फोटो जंक्शन इफेक्ट वरती काम करतात आणि हा तुमचा एलडीआर कशावरती आहे? फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट वरती काम करतो. इथं लक्षात जायचं. पुढे आणखी एक डिव्हाइस घेऊ आणि मग आपण थांबूया. पुढचा जो डिव्हाइस आपल्याला सांगायचा तो ऑप्टो कपलर. पहा, व्हॉट इज ऑप्टो कपलर? ऑप्टो मीन्स व्हॉट? लाईट. पण मी आधी सांगितलं, व्हेनेवर आय प्रोनाउन्स वर्ड ऑप्टो, इट इज रिलेटेड टू लाईट. ऑप्टो कपलर, दॅट इज वी आर कपलिंग टू डिव्हाइसेस विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. जेव्हा आपण दोन घटक लाईटच्या माध्यमाने, प्रकाशाच्या माध्यमाने कपल करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? ऑप्टो कपलर. ठीक आहे ना? पहा, पुन्हा आपण रिकॅप करूया. एलडीआर काय करतो? एलडीआर काय करतो? फोटो कंडक्टिव्ह मटेरियलवरती काम करतो, फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट वरती काम करतो. फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट काय? प्रकाश टाकला, रेजिस्टन्स बदलतो. अंधारात रेजिस्टन्स जास्त, प्रकाशात रेजिस्टन्स कमी. ओके. फोटो डायोड कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करतो? फोटो जंक्शन इफेक्ट वरती. नेहमी कसं वापरतात त्याला? रिव्हर्स बायस मध्ये वापरतात.
फोटो ट्रान्झिस्टर वरती काय कशावरती लाईट टाकतो आपण, बेस टर्मिनलवरती लाईट टाकतो. बेसवरती लाईट टाकला की काय होईल, तिथं इलेक्ट्रॉन होलच्या जुड्या तयार होतात आणि ट्रान्झिस्टर मधून काय वाहतो, करंट वाहतो. लक्षात घ्या, हा जो डायोड जो आहे त्या डायोड मध्ये एम्प्लिफिकेशन होत नाही. लक्षात घ्या, ऍडव्हान्टेज ऑफ फोटो ट्रान्झिस्टर इज amplification takes place in transistor. You know, transistor used as an amplifier. While in PN junction diode, there is no amplification process. But sensitivity of this PN junction photodiode is more than your transistor. म्हणजे तुमच्या ट्रान्झिस्टरपेक्षा फोटोडायोडची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती थोडीशी कशी असते, जास्त असते. फोटोडायोड कुठं वापरतात, तर फोटो डिटेक्टर म्हणून. जर समजा तुमचा रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे, त्यामध्ये आपल्याला बाहेरचा लाईट डिटेक्ट करायचा शोधायचा असेल तर आपण कशावरती टाकतो, तो यस फोटो डायोडवरती टाकतो. फोटो डायोड फोटो ट्रान्झिस्टर ऍज अ फोटो डिटेक्टर, दॅट इज लाईट डिटेक्टर मध्ये आपण फोटो डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर वापरतो. एलडीआर कुठे वापरतो मी सांगितलेलं आहे. कुठे वापरतो आपण एलडीआर आपण फोटो रिले सर्किट मध्ये वापरतो. ओके, आता आपण शेवटचा एक डिव्हाइस घेऊ आणि थांबूया. ऑप्टो कपलर. मी मगाशी सांगितलं होतं ऑप्टो कपलर म्हणजे काय, दोन डिव्हाइस दोन सर्किट वी कॅन कपल विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. दॅट इज नोन एज व्हॉट, ऑप्टो कपलर. सी हाऊ दिस सर्किट इज. See the diagram. This is current limiting resistor. This is current limiting resistor. This is your LED, light emitting diode, and this is your photodiode. See, use of photodiode and LED is illustrated here. We are applying battery here. Here we are applying battery. See the circuit diagram. हा मी काय करतो, ऑप्टोकपलर मीन्स this is different circuit, this is different circuit, both circuits are coupled with the help of light. You know, when LED get forward bias, you know what is forward bias? P type semiconductor is connected to positive, N type is connected to negative. Such type of biasing is known as what? Forward bias. LED, when LED is forward bias, what is LED? Light emitting diode. We have discussed all this topic in previous class. एलईडी काय आहे, तुमचा लाईट इमिटिंग डायोड आहे. जेव्हा तुम्ही त्या एलईडीला फॉरवर्ड बायस करतात तेव्हा तो एलईडी काय करतो, त्याच्यापासून लाईट उत्सर्जित होतात. हा जो लाईट आहे आपण कशावरती टाकला, फोटो डायोड वरती. फोटो डायोड काय आहे, फोटो सेन्सिटिव्ह आहे. जेव्हा त्याच्यावरती लाईट एनर्जी पडते तेव्हा काय होतं, त्यामधून करंट व्हायला लागतो. येतं लक्षात, करंट व्हायला लागला की आपल्याला आउटपुट मिळतं. कुठं आउटपुट मिळते, या ठिकाणी तुम्हाला याच्यासोबत आउटपुट मिळेल. म्हणजे वी आर कपलिंग दिस टू डिव्हाइसेस. हा एक डिव्हाइस, हे सर्किट आणि हे एक सर्किट, दोन सर्किट आपण लाईटच्या सहाय्याने काय करतोय, कपल करतोय. त्याला काय म्हणायचं, ऑप्टो कपलर. येते लक्षात. हे जे टॉपिक आहे तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे, फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन लेव्हलवरती आहे, म्हणून मी फक्त इंट्रोडक्शन लेव्हलवरतीच घेतो आहे. गेल्या सिलेबसमध्ये हे डिटेलमध्ये असायचं, त्यामुळे आपण एक एक डिव्हाइस एक दीड तास घ्यायचो. येते लक्षात. नाऊ दिस इज द ओनली introductory topic, therefore I am just giving introduction of these devices. म्हणून मी फक्त या डिव्हाइसेसची इंट्रोडक्शन देतोय. त्याचं प्रिन्सिपल तुम्हाला माहिती पाहिजे हे लक्षात घ्या. त्याचं सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे, तो कोणत्या प्रिन्सिपलवरती कसा काम करतो हे माहिती पाहिजे. म्हणून आपण हे 4 डिव्हाइस तुम्हाला मी सांगितले. पहिला सांगितला एलडीआर, फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा सांगितला डायोड, फोटो जंक्शन इफेक्ट. तिसरा सांगितला फोटो ट्रान्झिस्टर, फोटो जंक्शन इफेक्ट. हा जो आहे तो तुमचा फोटो जंक्शन डायोडचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवला की ऑप्टो कपलर मध्ये डिटेक्टर म्हणून. इट डिटेक्ट्स द लाईट फ्रॉम द एलईडी. एलईडी आणि फोटो डायोड मध्ये काही कनेक्शन आहे का, नाही. देयर इज नो फिजिकल कनेक्शन बिटवीन दिस टू सर्किट्स.
but they are coupled with the help of light, and therefore such arrangement is known as what? Optocoupler. त्याला काय म्हणायचं? ऑप्टोकपलर. सी एलईडी सप्लाय लावला, एलईडी फॉरवर्ड बायस झाला, लाईट एनर्जी बाहेर पडेल. ही जी लाईट एनर्जी आहे हा फोटो सेन्सिटिव्ह डायोड वरती, फोटो डायोड त्याला काय करतो? सेन्स करतो, आणि त्याच्यातून काय होईल? करंट होईल, आणि इथे काय मिळेल तुम्हाला? आउटपुट. दिस इज द सिम्पल सर्किट अरेंजमेंट फॉर द ऑप्टोकपलर. ओके, अशा पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये 4 डिव्हाइसेस पाहिले. बाकीचे जे 2-3 डिव्हाइसेस बाकी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही थोडंसं याचा अभ्यास करा, बाकीचा आपण पुढे पाहू. थँक्यू.